नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवासला. सध्या पार्थ पवार यांनी शरद पवारांची भेट घेतली. आता शरद पवारांची ती भेट घेतली काय, आता आजोबांची भेट घेणारच, पण ह्याच्या आत्ताचं राजकारण बघता, सगळं वातावरण बघता, राहुल गांधींचा दौरा आहे हे पाहता आणि अजितदादा राष्ट्रवादीमध्ये जी गटबाजी उफाळून आली आहे हे सगळं आपण बघत असताना ही भेट साधीसुधी नाही, याच्यावरच आज विश्लेषण करायचं आहे. बऱ्याच जणांचे अंदाज येत आहेत, पण हे अंदाज नाही, मी पक्क सांगतोय की सुनेत्रा वहिनींचा म्हणजेच आपल्या मातोश्रींचा आईचा निरोप घेऊन हे नक्कीच गेलेले होते. कारण त्या समक्ष चर्चा केल्याशिवाय सुनील तटकरे आणि पटेल, प्रफुल्ल पटेल हे आणि ह्या लोकांचा एक गटच झालाय म्हणायला हरकत नाही. त्यांचं पार्थ पवारांचं पटत नाही, काही सिनियर मंत्र्यांचं, छगन भुजबळही आहेत त्याच्यामध्ये, यांचं पार्थ पवारांचं वागणंच त्यांना मान्य नाही असं बोललं जाते. जी फॅक्ट आहे ती बोललीच पाहिजे. आता शरद पवारांना सुद्धा हे जाऊन भेटलेले आहेत मंडळी, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, आणि पवार साहेबांचे कसे गोडवे गातात तेही बघतो. आणि पवार साहेबही ते कसे आहेत, सुप्रियाताई सुद्धा बोलतात ते कसे, कामाची पद्धत त्यांची, प्रफुल्ल पटेल कसे सक्षम आहेत, कसे कार्यक्षम आहेत, हे सगळं राजकारण बघताना मग अजितदादांचे दोन सुपुत्र, एक पार्थ पवार, जय पवार आणि सुनेत्रा वहिनी ह्यांनाच बाजूला टाकलं जाईल का काय एकटं? अशा वेळेला पार्थना आजोबांचाच आधार घ्यावा लागेल का नाही? मग याच्यावर चर्चा, मंथन काहीतरी घरात झालेलं आहे. बरं, आता भारतीय जनता पक्षामध्येच गटबाजी जोरदार चालू झाल्यामुळे देवाभाऊनी काय काय करायचं हा पण विषय त्यांचा चर्चेत आलेला होता. हे तिथले बसलेले काही मंडळी सांगतात, आमचे प्रतिनिधी जातात, या चर्चा होत आहेत आत्ता. आणि आता सगळेजण उगीच आपलं काहीतरी ते गेले, ते देशपातळीवरच्या चर्चा करायला गेले, ते काय नाही, राज्यातली राजकीय परिस्थिती नाही आहे. हे फक्त पवार कुटुंबातलेच विषय आहे. आपण पवार कुटुंब एकत्र पाहिजे हे आत्ता जर का सुचत असेल तर मग या आधी का सुचलं नाही? पवार साहेब किती मोठे राजकारणी, देशातलं मोठं नाव आहे त्यांचं. मग पार्थ पवारांना आत्ता सुचलं का हे? मग आधी का सुचलं नाही असं आता बोलायला लागलेत. ह्या गोष्टी कळल्या म्हणून हे बोलणं गरजेचं आहे, याच्यावर विश्लेषण करणं गरजेचं आहे. आणि पार्थ पवारांनी हाच निरोप दिला की हे दोन, प्रफुल्ल पटेल आणि तटकरे, यांच्यामुळं नुकसान होतं आहे. ते तुम्हालाही एक दिशा दाखवत आहेत, इकडेही एक दिशा दाखवत आहेत आणि पूर्ण भारतीय जनता पक्षाचं ते काम करतायत. आणि ते भारतीय जनता पक्षामध्येच ते असल्यासारखे आहेत. हे शरीरानं फक्त इकडं आहेत, मनानं पूर्ण भारतीय जनता पक्षाचे आहेत. अशा वेळेला तुमचा एनडीएचा निर्णय होणार असेल तर ठीक असेल, परंतु आत्ता तुम्ही काहीतरी निर्णयाप्रत येण्याच्या आधी तटकरे आणि पटेल ह्यांना मात्र जवळ करू नये. त्याच्यासाठी आपण बसून पवार कुटुंबात बसूनच आपण काय तो निर्णय करू. वेळ प्रसंगी विलिनीकरणाचा विषयसुद्धा चर्चेला घेऊ. कारण सगळेच काय बाजूला गेलेत सुनेत्रा वहिनींच्यापासून असं नाही. सगळेच काय पटेल आणि सुनील तटकरेंचे आमदार आहेत का? नाही, त्यांच्या आमदारांच्यावरच आहे. खासदार हा विषय जास्त नाहीच आहे. एकुलते एक खासदार निवडून आलेले सुनील तटकरे आहेत. अशा वेळेला आपण परत एकत्र आलं पाहिजे आणि आपण त्याच्यावर लवकरात लवकर काहीतरी निर्णय करूया, अशा त्यांच्या चर्चा. असा निरोप सुनेत्रा वहिनीच ज्या वेळेला देतात. पवार आहेत, शेवटी शरद पवार भीष्माचार्यच आहेत राजकारणातले, त्यांनी ऐकून घेण्याचंच काम केलेलं आहे. आणि लगेच निर्णय पवार साहेबांनी दिला तर ते पवार साहेब कसले देणार नाहीत. त्यामुळं पार्थ पवारांनी व्यथा सांगितल्या सगळ्या, मला कसा त्रास होतोय, मी काय करावं, आता तुम्हीच काय तो निर्णय करा. आणि मला भारतीय जनता पक्षाला सोडून कसं करता येईल? अजितदादांनी काही निर्णय केलेले आहेत, अडचणी आहेत, आर्थिक निधी कसा मिळणार, आता इंडिया आघाडीत येऊन तर कसं चालेल, अशा त्यांच्या सगळ्या चर्चा झाल्या आहेत. सगळ्या अगदी विरोधात भाजपच्या सुद्धा तिथं बोलणी झालेली आहे. पण ते बाहेर येत नाही. ते आणायला पाहिजेत. शोधपत्रकारिता ही व्हायलाच पाहिजे. पार्थ पवारांनी हे सगळे विषय बोललेले आहेत. पण आजोबांनी जो काही ग्रीन सिग्नल किंवा जे पक्क सांगायचं ते न सांगितल्यामुळं अजून ते अधांतरीच आहे. बघूया ह्याच्यातनं काहीतरी गणित. राहुल गांधींचा दौरा होऊ द्या, मग आपण सगळं बघूया. म्हणजे राहुल गांधींचा विषय निघाला नाही असं नाही आहे हो.
कारण त्यांच्यात चर्चा आहे ना, अगदी रोहित पाटील, रोहित पवार ही सगळी काँग्रेसमय असल्यासारखीच आहेत आत्ता. पण नरेंद्र मोदी आणि अमित शहा आणि सुप्रियाताई त्यांच्याशी संपर्कात असल्यामुळं शरद पवारांची अवस्था बिकट आहे. अशा वेळेला आता पार्थची भर पडलेली आहे. नक्की काय काय गणित राजकारणातले होणार आहेत हे बघण्यासारखं असेल. आपण विश्लेषण करतच राहू, पण ही सत्य आहे ते तुमच्या सगळ्यांच्या समोर आणणं आमचं कर्तव्य पत्रकार म्हणून. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.